नमस्कार प्रेक्षकांनो, लपंडाव मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की किरणला किडनॅप करून आता नेलेलं असते एका गोडाऊनमध्ये आणि तिथे त्याला बांधून ठेवलेलं असतं। तर आता सरकारचा माणूस त्याला म्हणत असतो की राजलक्ष्मी किर्लोस्करच्या वरती कोण काम करतं, किर्लोस्कर कंपनीचा बॉस कोण आहे सांग। पण किरण काही सांगायला तयारच नसतो। किरण म्हणत असतो की तुला काय वाटलं, तू मला असं विचारशील आणि मी तुला सांगेल, अरे माझा जीव गेला ना तरी मी तुला त्या व्यक्तीचं नाव सांगणार नाही। मग आता सरकारचा माणूस हसायला लागतो आणि म्हणत असतो की तुझा जीव तुला स्वस्त वाटत असेल रे, पण तुझा जीव ज्या जीवात अडकलाय त्या जीवाचं काय। मग किरण म्हणतो की म्हणजे, तर तो माणूस म्हणत असतो की म्हणजे असं म्हणत आता तो शिट्टी वाजवतो आणि आता पाठीमागे बघायला लावतो। तर पाठीमागून दोन गुंड जान्हवीला घेऊन आलेले असतात। तर किरण म्हणतो की जान्हवी तू एक सोड, मला सोडून आता तिला सोडून दे, तो आता खूपच धडपड करत असतो। तर ते गुंड जान्हवीला सुद्धा आता एक चेअरवरती बसवतात आणि तिला सुद्धा तिथे बांधून ठेवतात। जान्हवी मात्र खूप ओरडत असते। तर आता इकडे किरण सुद्धा म्हणत असतो की तिला सोडा लवकर, मी सांगतोय ना तुम्हाला तिला सोडा, पण ते गुंड काही तिला सोडायला तयारच नसतात। मग आता इकडे जे जान्हवीच्या वरती ते काळ्या कलरचं कापड तिच्या चेहऱ्याला बांधलेलं असतं ते आता काढतात। मग जान्हवीला पुढे आता किरणला पाहून आश्चर्याचा धक्काच बसतो। ती मोठमोठ्याने ओरडायला लागते, किरण किरण मला वाचव किरण। आता किरण सुद्धा म्हणत असतो की तू जान्हवी काळजी करू नको, मी तुला काहीच होऊ देणार नाही। मग किरण सरकारच्या माणसाला म्हणत असतो की जान्हवीला काही जरी झालं ना तर मी तुम्हाला सोडणार नाही। मग सरकारचा माणूस म्हणत असतो की अरे तेच तर सांगतोय ना मी तुला, तिला जर काही होऊ नये असं वाटत असेल ना तर मला सांग ती व्यक्ती कोण आहे ते बोल मग। तर तिकडे जान्हवी म्हणत असते की किरण अरे सांगून टाक ना यांना, हे काय विचारतात ते। तर सोडा सोडा म्हणून आता ती खूपच जोरात ओरडत असते। त्यावेळेस आता तो माणूस हसतो आणि म्हणत असतो की काय काय कालवा चाललेला आहे, हलक्यात घेताय का मला तुम्ही, हलक्यात घेताय का, तुम्हाला आता ट्रेलर दाखवायलाच पाहिजे। असं म्हणून तो पुन्हा आता शिट्टी वाजवतो आणि ड्रिल मशीन असते ती आता ड्रिल मशीन त्याच्या माणसांना आणायला लावतो। आता ते ड्रिल मशीन घेऊन येतात तर तो आता ड्रिल मशीन चालू करून आता किरणच्या एकदम अशा जवळ येतो। आता तो जसा जसा जवळ घेऊन जातो पण किरण अजिबातच घाबरत नाही। तो काही केल्या आता नाव सांगायला तयारच नसतो आणि त्या मशीनला सुद्धा तो घाबरत नसतो। इकडे जान्हवी मात्र खूप घाबरलेली असते। मग तो माणूस मशीन जान्हवीकडे घेऊन जातो आणि जान्हवीच्या जवळ आता जशी जशी ती मशीन नेली जाते तशी जान्हवी खूपच जोरात ओरडायला लागते। तर किरण सुद्धा म्हणतो की तिला काही करू नका, सोडा, सांगतोय ना सोड म्हणून। तर जान्हवी खूप जोरात ओरडत असते। जसं जसं मशीन जवळ जाईल तशी आता ती किरण मला सोडव म्हणून ओरडत असते, पण तो माणूस तिच्या जवळच नेत असतो। तर आजचा भाग येथेच संपलेला आहे। आता उद्या आपण पाहणार आहोत की किरण कबीरचं नाव सांगेल का, म्हणजे कान्हाचं नाव सांगेल का, तर हे आपल्याला उद्या पाहायला मिळणार आहे। आजचा हा भाग आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।